पिरियड्समध्ये पेन होण्याचं कारण बरेचदा फायब्रॉइड पण असू शकतं. त्यामुळे जोपर्यंत तुम्हाला माहिती नाही की नेहमी होणारा पिरियड्समधला पेन म्हणजे डिस्मेनोरिया कशामुळे आहे, त्याला हलक्यात घेऊ नका. कारण की बरेचदा एंडोमेट्रियोसिस हा आता सध्या भेडसावणारा बऱ्याच मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एंडोमेट्रियोसिस जर असेल तर आतमध्ये अशी काही गुंतागुंत होते ज्याच्यामुळे गर्भाशय, ब्लॅडर, फॅलोपियन ट्यूब्स हे सगळं एकमेकांना चिपकत जातं. त्यामुळं जेव्हा पिरियड्स येतो तर तेव्हा बऱ्या प्रमाणामध्ये पेन व्हायला लागतो. त्याशिवाय फायब्रॉइड पण असतं. सोनोग्राफीमध्ये एंडोमेट्रियोसिस इझिली डायग्नोज होऊ शकत नाही, पण फायब्रॉइड ज्याच्यामध्ये गर्भाशयामध्ये जे गोळ्या निर्माण होतात त्यामुळे जर पेन होत असेल तर आपल्याला सोनोग्राफीद्वारे ते लवकर डिटेक्ट करता येतं. जेव्हा गर्भाशयाच्या आतमध्ये जेव्हा फॅटच्या गाठी होतात आणि सोनोग्राफीमध्ये रिपोर्टमध्ये जेव्हा फायब्रॉइड दिलेलं असतं तर मग पेशंट बरेचदा घाबरून येतात किंवा हे फायब्रॉइड्स आहेत तर ते कॅन्सरच्या तर नसतील. तर फायब्रॉइडच्या गाठी नॉर्मल असतात, त्याच्यासाठी घाबरण्याची काही गरज नाही. त्याचा साईज जर खूप मोठा नसेल किंवा फायब्रॉइड असल्यामुळं लघवी करताना किंवा संडास करताना काही ऑब्स्टॅकल सारखं फील होत नसेल आणि तुमचं वय जवळपास 42-43च्या समोर असेल तर बरेचदा फायब्रॉइड त्रास पण देत नाही, कारण छोटे फायब्रॉइड बरेचदा असू शकतात.